या घडीची एक मोठी बातमी आहे ती म्हणजे इंद्रायणी नदीवरील जो पूल होता तो वाहून गेलेला आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि त्याचमुळे हा नदीवरील पूल वाहून गेल्याची आताची प्राथमिक माहिती सध्या समोर येते। मुसळधार असा पाऊस पडतोय पुण्यात देखील आणि त्याच अनुषंगाने आता नदीवरील पूल वाहून गेल्याचं कळतंय। प्रशासनाकडून या नदीवर न जाण्याचं आवाहन देखील केलं जातंय। हा फोटो आपण पाहू शकतोय कशा पद्धतीने इथं पूल हा वाहून गेलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक देखील आहेत। इंद्रायणी नदीवरची ही सगळी दृश्य आपण बघत आहोत। इंद्रायणी नदीवरती जो पूल होता तो वाहून गेल्याची माहिती कळतेय। प्रशासनाकडून इथं देखील सगळ्या नागरिकांना या पर्यटकांना त्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन केलं जाते। कुंडमळ्याजवळचा इंद्रायणी नदीवरील हा पूल आहे आणि तोच पूल वाहून गेलेला आहे। मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच पाऊस पडतोय, पाण्याचा प्रवाह देखील आहे, त्याचमुळे या प्रवाहामुळेच हा पूल वाहून गेल्याचा एक प्राथमिक अंदाज देखील वर्तवला जातोय। कुंडमळ्याजवळचा हा पूल आहे, इंद्रायणी नदीवरील हा पूल वाहून गेल्याची माहिती आहे। सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि त्याच पावसामुळे पाण्याचा प्रवाह देखील आहे। त्या पाण्याच्या प्रवाहामुळेच हा पूल वाहून गेल्याची माहिती आहे। फोटो आपण पाहतो, या फोटोच्या माध्यमातून आपण बघू शकतोय कशा पद्धतीने हा पूल वाहून गेलेला आहे। त्यानंतर या पुलावरून जाणं येणाऱ्या लोकांची आता इथे मोठ्या प्रमाणात गैरसोय देखील होईल। मात्र प्रशासनाकडून इथं न जाण्याचं आवाहन देखील केलं जात आहे। इंद्रायणी नदीवरचा हा पूल आहे आणि तोच पूल पावसामुळे वाहून गेलेला आहे। आमदार सुनील शेळके आहेत आपल्यासोबत, या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत। तर सुनील जी, तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचलीच असेल, इंद्रायणी नदीवरील हा पूल वाहून गेलाय। आता त्या ठिकाणी पर्यटक जी काय दुर्घटना घडली ते अत्यंत दुर्दैवी आहे। साधारणतः एक 5 ते 6 जण दगावल्याची माहिती आमच्याकडे आतापर्यंत मिळाली आहे। एनडीआरएफची टीम, त्याचबरोबर देवरोड कॅन्टोन्मेंट आणि तळेगाव नगर परिषदेच्या प्रशासनातील आपत्कालीन टीम त्या ठिकाणी पोहोचतायत। मदत कार्य सुरू आहे। स्थानिक ग्रामस्थ किंवा शेतकरी देखील त्या ठिकाणी मदत करतायत। आम्ही सगळेजण त्या आता घटनास्थळी साधारणतः 10 मिनिटांमध्ये पोहोचतोय, परंतु आता मदत कार्य तिथं सुरळीतपणे सुरू आहे। जे जे अडकले त्यांना प्रथम बाहेर काढायचं। 6 जण अंदाजे त्या ठिकाणी दगावल्याची माहिती आमच्याकडे मिळालेली आहे। सुनीलजी, अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागेल, मात्र तुमच्यापर्यंत अधिकृत आणखी काय माहिती पोहोचली आहे? अधिकृत आता आमच्याकडे फक्त 6 जण दगावलेत आणि काही ठिकाणी त्या जो पादचारी पूल होता त्यावरती 2 व्हीलर घेऊन काही जण गेले आणि तो ओव्हरलोड झाला, तो कुमकुवत सुद्धा झालेला होता। परंतु आता पर्यटक आहेत, काही लोकांचा हट्टीपणा म्हणा किंवा काहींनी त्या ठिकाणी जाणं योग्य नव्हतं, परंतु ती घटना घडली। आता बघूया, जेव्हा आम्हाला मदत कार्य त्या ठिकाणी सगळ्यांचं मिळतंय, पहिले आता जे अडकले त्यांना बाहेर काढायचं आम्ही काम करतोय। सुनीलजी, ही घटना नेमकी कधी घडलेली आहे आणि तुम्ही सांगितलं 5 ते 6 जण हे वाहून गेलेत, हे नेमके कोणते आहेत हे कळू शकलंय का? सुनीलजी, माझा आवाज येतोय आपल्याला? तर काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज सुनीलजी यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। मात्र पूल वाहून गेल्यानं 5 ते 6 जण दगावल्याची एक प्राथमिक माहिती सुनील शेळके आमदार यांच्याकडून देण्यात आलेली आहे। मावळ नदीवरील जो इंद्रायणी पूल आहे तो पूल वाहून गेला आहे आणि पूल वाहून गेल्यानं 5 ते 6 जणांना आपला जीव गमवावा लागल्याची एक प्राथमिक माहिती कळते। सध्या प्रशासनाकडून तिथे युद्ध पातळीवरती रेस्क्यू ऑपरेशन केलं जातंय। इंद्रायणी नदीवरील हा पूल आहे आणि तोच पूल वाहून गेलेला आहे। कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरील हा पूल आपण पाहतोय। हा फोटो मोठ्या प्रमाणात सध्या समोर आलेला आहे आणि याच फोटोमधून आपण बघू शकतोय कशा पद्धतीने हा पूल वाहून गेलेला आहे आणि या ठिकाणी आता रेस्क्यू ऑपरेशन देखील केलं जातंय। तर काही जण इथं वाहून गेल्यानं सध्या 5 ते 6 जण दगावल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। मावळमधील जो इंद्रायणी नदी आहे त्या नदीवरील हा पूल आहे। 5 ते 6 जण या ठिकाणी दगावल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांच्याकडून देण्यात आली आहे। अगदी काही वेळापूर्वीच ही घटना घडलेली आहे। सध्या प्रशासनाकडून या ठिकाणी युद्ध पातळीवरती रेस्क्यू ऑपरेशन देखील केलं जातंय। काही जण याच पुलाखालील पाण्यामध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आता प्रशासन देखील पोहोचलं असून प्रशासनाकडून इथं रेस्क्यू ऑपरेशन देखील केलं जातंय। पुन्हा एकदा सुनील शेळके आहेत आपल्यासोबत। सुनील जी, ही घटना नेमकी कधी घडलेली आहे आणि 5 ते 6 जण वाहून गेले आहेत आणि तुम्ही सांगितलं ते दगावलेले आहेत, ते नेमके कोण आहेत कळू शकले का? ही घटना घडलेली आहे आणि 5 ते 6 जणांच्या आतापर्यंत आम्हाला डेड बॉडी हातात आलेत। पाण्यामध्ये अजून बोला सुनीलजी, आवाज येतोय?
तर 5 ते 6 जण हे दगावल्याची आत्ताची एक प्राथमिक माहिती सुनील शेळके आमदार त्यांनी आपल्याला दिलेली आहे। मावळमधील इंद्रायणी नदीवरील हा पूल आहे। या संदर्भात अविनाश पवार आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। अविनाश, अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे आणि आमदार सुनील शेळके यांनी आपल्याला आता प्राथमिक माहिती दिली आहे ती म्हणजे 5 ते 6 जण यामध्ये दगावल्याची माहिती आहे। आपल्यापर्यंत काय अधिकृत माहिती कळू शकली आहे? वर्षा, हा जो भाग आहे तो मावळ तालुक्यातला आहे, कुंडमाळा म्हणून परिसर आहे। याच्यामध्ये ज्या पद्धतीने आमदार सुनील शेळके यांनी सांगितलं 5 ते 6 जण दगावलेत, मात्र 25 ते 30 जण वाहून गेल्याची भीती देखील नागरिक व्यक्त करतायत। त्या ठिकाणी जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधला, त्यावेळी 25 ते 30 जण वाहून गेल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी आता मदत कार्य जे आहे ते प्रथमतः त्या स्थानिक नागरिकांनी सुरू केलेलं आहे। प्रशासनाला या संदर्भातली माहिती मिळालेली आहे, त्या ठिकाणी प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा ही पोहोचणार आहे। मात्र मावळ तालुक्यातला हा जो भाग आहे या ठिकाणी प्रशासन पोहोचेपर्यंत आता जी काही माहिती आपल्यापर्यंत येते त्यानुसार 25 ते 30 जर वाहून गेले आहेत तर निश्चितच ही घटना अत्यंत गंभीर अशी आहे आणि 5 ते 6 जण तर आपल्याला अधिकृतरित्या समजतंय की ते दगावलेले आहेत। एकूणच जो पाऊस सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून या परिसरामध्ये, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं होतं आणि हा पूल जो तुटलेला आहे त्याच्यामध्ये 25 ते 30 जण वाहून गेल्याची आता भीती व्यक्त केली जात आहे। आपल्याला थोड्याच वेळात या संदर्भातली संपूर्ण माहिती मिळेल। मात्र या ठिकाणी आता मदत कार्य जे स्थानिक नागरिक आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी इथे जे काही ॲम्ब्युलन्स किंवा या ज्या गोष्टी आहेत तिथे पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। वर्षा, अविनाश, हा पूल वाहतुकीसाठी बंद होता हे काही वेळापूर्वीच सुनील शेळके यांच्याकडून देखील बोलण्यात आलं होतं। त्या ठिकाणी काही जण टू व्हीलर घेऊन गेले होते आणि त्याचमुळे हा पूल खाली पडावा असं यावेळेस सुनील शेळके यांनी प्राथमिक अंदाज वर्तवला होता। त्यामुळे प्रशासनानं या ठिकाणी काही खबरदारी घेतली नव्हती का? जर वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आलेला होता किंवा मग पूल जर कमकुवत असेल तर मग त्या ठिकाणी येणं जाणं असेल प्रवाशांचं किंवा मग पर्यटकांचं ते बंद करण्यात नव्हतं आलं का? हा, नक्कीच वर्षा, कारण अनेक भाग जो मावळमधला आहे त्या ठिकाणी असे बंधाऱ्यावरचे पूल असतात ज्या ठिकाणी जी वाहतूक आहे ती खरं तर केली जाते, मात्र ते धोकादायक आहेत। असाच प्रकार हे जे काही गाव आहे म्हणजे इंदोरे जे काही गाव आहे त्याच्याजवळ भेगडेवाडीच्या जवळ हा जो आहे कुंडमाळा आहे, या ठिकाणी बंधाऱ्यावरचा हा जो पूल आहे म्हणजे लोखंडी पूल आणि अजून काही दृश्य त्याच्यामध्ये काही दिसत आहेत त्यानुसार आपण प्राथमिक अंदाज लावत आहोत की तो धोकादायक ज्या पद्धतीने झाला होता त्या ठिकाणी जी वाहतूक आहे ती थांबवायला हवी होती, वेळीच दखल घ्यायला हवी होती। अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे जे धोकादायक पूल असतात या बाबतीत वेळोवेळी नागरिकही प्रशासनाकडे मागणी करत असतात, मात्र एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन का जागं होतं हा खरा तर प्रश्न आहे। आता पावसाळ्याची सगळी परिस्थिती आहे त्यानुसार या अगोदरच देखील काही धोकादायक गावं ही अलर्ट केली गेलेली आहेत। त्या पार्श्वभूमीवर जे पूल आहेत जे बंधाऱ्यावरचे विशेषतः जी आता घटना घडली आहे त्यामुळे तरी प्रशासनाने या बाबतीत आता दक्षता घेण्याचं गरज आहे। वर्षा, निश्चितच अविनाश, स्थानिक प्रशासनाकडून तिथं युद्ध पातळीवरती रेस्क्यू ऑपरेशन केलं जातंय। आपल्यापर्यंत आता 5 ते 6 जण नेमके कोण दगावलेले आहेत त्यांची माहिती पोहोचली आहे का? अविनाश, तुम्ही असेच सोबत राहा। सुनील शेळके जी आहेत आपल्यासोबत पुन्हा ते जोडलेले आहेत। सुनील जी, तुम्ही काही वेळापूर्वीच सांगितलं 5 ते 6 जण दगावलेत, मात्र हे 5-6 जण कोणते आहेत आणि ही घटना नेमकी किती वाजता घडली आहे ते देखील सांगाल? साधारणतः 3:30 वाजता ही घटना घडली आहे। तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी जो अंदाज सांगितला होता फोनवरनं त्यामध्ये 5 ते 6 जण असतील असं त्यांनी सांगितलं, परंतु 4 जण जे वाहून गेले ते बाहेर सुखरूपपणानं बाहेर काढण्यामध्ये यश आलेले आहे। 2 व्यक्ती आहेत त्यातले एक जण ब्रिज खाली अडकलेला आहे आणि एक व्यक्ती दगावल्याची माहिती अधिकृत आता माझ्याकडे मिळालेली आहे। आम्ही साधारणतः 10 मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहोचतोय। सुनीलजी, आता पुढे प्रशासनाकडून नेमकी कशी खबरदारी घेतली जाईल? कारण तुम्ही सांगितलं की या ठिकाणी बंदी होती मात्र तरी देखील काही जण दुचाकी घेऊन याच पुलावर गेले होते। आता काल अचानक जो काही भागामध्ये पाऊस झाला त्या बऱ्याच ठिकाणी गावागावांमध्ये पाणी शिरलं, काही ठिकाणी नुकसान झालं। प्रशासन आज रविवार असताना सुद्धा कार्यरत आहे, परंतु रविवारची सुट्टी असताना काही पर्यटक त्या ठिकाणी येत असतात आणि ज्या पुलावरती हा अपघात घडला तो पादचारी पूल होता, परंतु काही तिथं पर्यटकांनी टू व्हीलर घेऊन गेले आणि त्यातूनही दुर्दैवी घटना घडलेली आता तरी माझ्याकडे माहिती आली। तुम्ही कधीपर्यंत पोहोचणार आहात सुनीलजी या घटनास्थळी? मी साधारणतः 10 मिनिटांमध्ये तिथं पोहोचतोय, मी रस्त्यामध्येच आहे, पोहोचतोय 10 मिनिटात। आणि जे वाहून गेलेले आहेत ते वाचण्याची शक्यता आहे की नाही? नदीचा प्रवाह नेमका कसा होता? 4 जण वाहून गेले होते, त्यातले 3 जण सुखरूपपणाने बाहेर आलेले आहेत, एक जण बाजूला आहे आणि एक जण ब्रिज खाली अडकलेला आहे। आता मदत कार्य त्या ठिकाणी सुरू आहे, क्रेन्स आल्यात, काही अँब्युलन्स आहेत, एनडीआरएफची टीम पोहोचतीये
आणि त्याच्याबरोबर नगरपालिकेची आणि कॅन्टोन्मेंट प्रशासनाची सुद्धा यंत्रणा त्या ठिकाणी आलेली आहे. सुनीलजी, मात्र इथे जर का हा पूल कमकुवत असेल तर तिथे एखादे सुरक्षा रक्षक असतील किंवा मग इतर लोक नसतात का? प्रशासनाकडून काही खबरदारी नव्हती घेण्यात आली का या ठिकाणी? काही भाग त्या ठिकाणी डिफेन्सच्या भाग परिसरामध्ये येतो आणि डिफेन्सच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करायला सुद्धा प्रशासनाला अनेक अडचणी होतात. या पुलाच्या संदर्भात सुद्धा राज्य सरकारकडून साधारणतः 8 कोटी रुपयाची तरतूद करून देण्यात आली आणि पूल हा पादचारी होता. नव्यानं पूल हा वाहनांकरता बांधण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंतिम टप्प्यामध्ये मंजुरीला होता. परंतु ठीक आहे, घटना आहे, दुर्दैवी आहे. पादचारी मार्गावरनं गाडी घेऊन जाणं, 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर घेऊन जाणं, हेच आपल्याकडनं जे काही घटनास्थळी झालं हे व्हायला नको होतं, परंतु ते आता झाले ते दुर्दैवी घटना आहे. अगदीच. हा पूल नेमका कुणाच्या अधिकार क्षेत्रात येतो सुनीलजी? हा पूल डिफेन्सच्या कार्यक्षेत्रामध्ये येतो आणि काही पीडब्ल्यूडी कार्यक्षेत्रामध्ये येतो. दोन्ही बाजू देवरोड कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये येतो. रविवार असल्यामुळे तिथे पर्यटक जास्त होते की मग हे वाहून गेलेले आहेत ते गावकरीच आहेत? एकच पर्यटक आता वाहून गेलेला किंवा त्याचा मृत्यू असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. अजून बाकी अधिकृत माहिती मिळाली नाही. 10 मिनिटांमध्ये आम्ही त्या ठिकाणी पोहोचल्यावरती मी तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती देतो. निश्चितच सुनीलजी, त्यामुळे तुम्ही पोहोचल्यानंतर सगळी अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेतच राहू. अत्यंत दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल. पूल वाहून गेल्यानं 4 ते 5 जणांना सध्या यावेळेस बाहेर काढण्यात यश आल्याचं देखील कळतं, तर 25 ते 30 जण वाहून गेल्याची भीती वर्तवली जाते. आमच्या प्रतिनिधींनी माहिती पोहोचवलेली आहे. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत. अविनाश पवार आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. अविनाश, अगदी काही वेळातच सुनील शेळके हे घटनास्थळी पोहोचत आहेत. मात्र अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. हा पूल पुन्हा एकदा नव्यानं बांधण्यात येणार होता, त्यासाठीची जी निविदा होती ती देखील मान्य झाली होती. मात्र त्या अगोदरच ही एक अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. आपण पाहतोय रेस्क्यू ऑपरेशन कुठपर्यंत पोहोचलं आहे, मदत कार्य पोहोचलं आहे का, या संदर्भात तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचली आहे? वर्षा, या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने पहिल्यांदा सांगितलं की स्थानिक नागरिकांनी प्रथमतः इथं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे, म्हणजे मदत कार्य हे सुरू केलेलं आहे. आणि या ठिकाणी रविवार असल्यामुळे जो परिसर आहे तो फिरण्याकरिता काही जी काही पर्यटक आले होते ते त्यामध्ये काही सापडले आहेत का किंवा गावकरी आहेत का याविषयीची स्पष्टता येईलच. मात्र मदत कार्य करण्यासाठी अजून एक जमेची बाजू अशी आहे की या गावाजवळच NDRFचं जे मेन ऑफिस आहे ते जवळ आहे, NDRFची संस्था जवळ आहे. त्यामुळे इथून NDRFसुद्धा लवकरात लवकर येऊ शकतं आणि नागरिकांनी या अगोदरच इथे मदत कार्य सुरू केलेलं आहे. मूळतः किती लोक वाहून गेलीत, आता ज्या पद्धतीने आमदार सुनील शेळके यांनी सांगितलं की याच्यामध्ये 3 ते 4 जणांना वाचवलं गेलेलं आहे. एक जण ब्रिज खाली अडकून आहे. मात्र जी पूर परिस्थिती आपण पाहतो दृश्यामध्ये ती अतिशय भयानक अशी आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये नक्की किती जण वाहून गेलेत आणि परिस्थिती काय, कोण दगावले आणि कोण बचावले याची स्पष्टता आता थोड्या वेळात येईल. मात्र या अगोदर ज्या पद्धतीने आमदार सुनील शेळके यांनी सांगितलं की 8 कोटी हे या पुलाकरता मंजूर केले होते, मात्र अजूनही त्याचं काम का होऊ शकलं नाही हा खरा तर प्रश्न आहे. आणि मुळातच एकूणच मावळ भागामध्ये म्हणजे पुण्याच्या ज्या आदिवासी पट्ट्यामध्ये अनेक ठिकाणं अशी धोकादायक आहेत. त्या ठिकाणी बंधाऱ्याच्या वरचे जे पूल आहेत किंवा नदीच्या वरचे जे पूल आहेत हे धोकादायक बनलेले आहेत. वेळोवेळी नागरिक मागणी करतात याची, मात्र हे का पूर्ण होऊ शकत नाही हीच खरी शोकांतिका आहे. जर याची सगळी मानधना याच्या संदर्भातलं जे काय 8 कोटी जे प्रशासनाने मंजूर केले होते त्याच्यामध्ये पुलाचं बांधकाम का होऊ शकलं नाही, जर हे वेळीच होऊ शकलं असतं तर अशी दुर्घटना झाली नसती. त्यामुळे या बाबतीत आता प्रश्न उपस्थित होतील हे निश्चित. वर्षा. अविनाश, या घटनेसंदर्भातली सगळी अपडेट तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि या संदर्भात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत. याच घटनेसंदर्भात राहुल, आपण पाहतोय हा पूल, जर पुलाची दृश्य बघितले तर अत्यंत कमकुवत असा पूल आहे. अनेक वर्षांपूर्वीचा पूल बघायला मिळतोय. प्रशासन नेमकं काय करतंय या निमित्तानं उपस्थित होतोय हा सगळा सवाल, कारण स्थानिकांकडून सातत्यानं पूल नव्यानं बांधून देण्याची मागणी देखील केली जात होती. मात्र आता ही दुर्दैवी घटना घडली आहे आणि हे पुण्यापासून अत्यंत जवळ असलेलं ठिकाण आहे. हेच ते पुणे आहे की ज्या पुण्यामध्ये सर्वाधिक आमदार, सर्वाधिक मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, जे 5-6 वेळचे उपमुख्यमंत्री आहेत, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे ह्या 2 प्रतिष्ठित खासदारांचा मतदारसंघ. त्यामुळे ह्या गोष्टीचं विश्लेषण होत राहील. पण आता या क्षणाची बातमी खूप मोठी आहे. 25 ते 30 पर्यटक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. अर्थात प्रशासन याबद्दलची माहिती घेऊन पुष्टी करेल, पण लोक सांगतायत त्याप्रमाणे किमान 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे. आणि त्यामुळं आता ह्या क्षणाला ह्या दुर्घटनेबद्दल NDRFची टीम, त्याबरोबर जिल्हा प्रशासन,
पोलीस दल हे सगळे तैनात झालेले आहेत, ते त्या दिशेने निघालेत. आम्हीही त्या दिशेने निघालेलो आहोत आणि जे आता तिथून लोकांना रेस्क्यू करून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. एक तिथे पर्यटक अजूनही त्या पुलाच्या खाली आहे असं दिसतंय. या पुलाचं जर विश्लेषण आपण केलं तर हा पूल जुना होता हे तर स्पष्टपणे दिसतं आहे आणि या जुन्या असलेल्या पुलाचं बांधकाम पडलं आणि एकाच वेळेला एवढ्या मोठ्या संख्येनं इथे पर्यटक होते, त्यामुळे तिथं कुणीही त्या पर्यटकाचं नियमन करण्यासाठी उपस्थित नव्हता. ही अजून एक मोठी गोष्ट. पण आत्ताची ह्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी की महाराष्ट्रात एका पाठोपाठ एक ज्या नैसर्गिक आपत्ती आणि त्यानंतर ज्या घटना घडतायत त्यात आजचा दिवस हा खूपच विदारक म्हणावा लागेल असं आत्ताचं दृश्य दिसतं आहे. आकडा जो सांगितला जातो आहे तो खरोखर मोठा आहे. 25 ते 30 पर्यटक वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि अशा दुर्घटनेमध्ये लोकांनी स्वतःच मदत कार्य आपल्या हाती घेतलेलं आहे. लोक मदत कार्यात उतरलेले आहेत, ते स्वतःच रेस्क्यू ऑपरेशन करतायत. कारण मुळशीमध्ये राहुल, तुम्ही असेच सोबत राहा. जितेंद्र धुडी आपल्यासोबत आहे, जिल्हाधिकारी. सर, आपण पाहतोय अतिशय दुर्दैवी घटना आहे. तुमच्यापर्यंत या घटनेसंदर्भातली काय अधिकृत माहिती पोहोचली आहे? हा, थोडी वेळापूर्वी ते लोखंडीच्या 12 किलोमीटर जवळच एनडीआरएफचा कॅम्प आहे. सर, आपला आवाज येत नाहीये. तर काही तांत्रिक कारणांमुळे सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. मात्र आपण पाहतोय त्यांच्याकडे देखील अधिकृत माहिती येते. मावळमधील इंद्रायणी हा नदीवरील पूल आहे, तो वाहून गेलेला आहे. कुंडमळ्याजवळचा हा पूल आहे. पुन्हा एकदा आपण जाऊयात. राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. राहुल, अत्यंत मोठी महत्वाची नदी आहे इंद्रायणी. कारण जिथे इंद्रायणीच्या काठावरती साधू संतांचं वास्तव्य आहे, हीच इंद्रायणी सतत चर्चेत असते कारण तिथे झालेल्या प्रदूषणामुळं. आणि या इंद्रायणीकडे किती राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष आहे. म्हणजे मला आठवतं की मी जेवढा विधिमंडळाचं अधिवेशन कव्हर केलं त्या प्रत्येक अधिवेशनामध्ये इंद्रायणी ही केंद्रस्थानी होती आणि त्या इंद्रायणीचं आजचं रूप बदलायला हवं ह्याच्याबद्दल लोकप्रतिनिधींनी चर्चा केली. मगाशी जसं आमदार सांगत होते आणि अविनाश सांगत होता त्याप्रमाणे ह्या नदीवरती जे पूल आहेत त्या पुलाच्या संदर्भामधले इथल्या राज्यकर्त्यांनी आधीच का काळजी नाही घेतली वगैरे असे उपप्रश्न तयार होतील, त्याची उत्तरं घ्यायला हवीत. पण आता एक गोष्ट अशी आहे की मावळमध्ये नेहमीप्रमाणे, कारण हा सह्याद्रीचा डोंगर पट्टा आहे, त्या सह्याद्रीच्या डोंगर पट्ट्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. पुणे शहरापासून लगत आहे हा भाग. त्या ठिकाणी घडलेली ही घटना आहे की ज्या घटनेमध्ये अति पावसामुळं गेल्या काही दिवसापासून इथे पाऊस पडतो. आणि बघा, ज्या हिंजवडीचा उल्लेख आपण देशाच्या IT हब म्हणून करतो त्या हिंजवडी मधली आजची दृश्य काय आहे तर हिंजवडी पूर्ण वॉटरलॉग होतं. तिथे प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि तरी पाऊस पडला पुणे शहरामध्ये की सगळी वॉटरलॉगिंग होऊन शहर पूर्ण डुबतं. अशा स्थितीमध्ये पुण्याकडे किती दुर्लक्ष झाले राज्यकर्त्यांचं त्याचं हे उदाहरण आहे. पण ह्याचं विश्लेषण नंतर करू. आजची ह्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी अशी की 25 ते 30 पर्यटक किमान वाहून गेले असण्याची शक्यता आहे. ह्याबद्दल पुन्हा एकदा सांगायला हवं आपल्या प्रेक्षकांना की ही अधिकृत आकडेवारी नाहीये, हे लोक सांगतायत. लोकांनी स्वतःचं रेस्क्यू ऑपरेशन स्वतःच्या हातात घेतलेलं आहे आणि त्यानंतर जेव्हा अधिकृतपणे ह्या आकड्यांचा खुलासा होईल त्यानंतर आपण बोलू. पण आता महाराष्ट्रातली एक मोठी दुर्घटना घडली की काय अशी भीती वाटावी अशी स्थिती आहे. 25 ते 30 पर्यटक आहेत. त्याचा अर्थ असा की हे पर्यटक बहुतांश पुणे भागातनं गेलेले पर्यटक आहेत आणि हेच पर्यटक वाहून गेल्याची दृश्य ही माहिती मिळते आहे. गावकरी स्वतः रेस्क्यू ऑपरेशन मध्ये आहेत. इंद्रायणी नदीचा उगम हा मावळच्या खोऱ्यातनं होतो. ती वाहत वाहत पुन्हा उजनी धरणातल्या मुख्य प्रवाहामध्ये जाऊन मिसळते. तर आत्ताची ह्या क्षणाची बातमी हीच आहे की इंद्रायणी नदीवर असलेला हा जो पूल आहे तो पूल पडला आणि तो पडल्यानंतर 25 ते 30 पर्यटक वाहून गेलेत आणि आता गावकरी स्वतः रेस्क्यू ऑपरेशन मध्ये आहेत. जर आपण पुन्हा जिल्हाधिकाऱ्याला जोडू शकलो तर आपल्याला अधिकचे तपशील कळतील की नेमकं काय घडलेलं आहे, कशा पद्धतीनं घडलेलं आहे. पण आम्ही त्या दिशेने निघालेलो आहोत. पोलीस दलांची मी बोलतोय आणि जिल्हा प्रशासनातल्या एनडीआरएफच्या टीम सुद्धा आता तिकडे पाठवल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर अधिकृतपणे ह्या गोष्टी कळायला आपल्याला सुरुवात होईल की नेमकं काय घडलंय, कशा पद्धतीनं घडलं आहे. आता माहिती अशी मिळते आहे की याच पुलाच्या खाली अजूनही काही पर्यटक अडकलेले आहेत आणि ते पर्यटक अडकलेल्या पर्यटकांना काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. जेव्हा या संदर्भामध्ये पूर्ण अधिकृतपणे माहिती येईल त्याच्यानंतर ह्या आजच्या घटनेचे सगळे तपशील आपल्याला कळतील. पण
मोठीच दुर्घटना म्हणावी लागेल असं गावकऱ्यांच्या सांगण्यावरून तरी सध्या कळतं आहे. पुन्हा एकदा सांगू की ही अधिकृत आकडेवारी नाहीये. हो. गावकरी जे सांगतायत ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत. पण घटना मोठी आहे, कारण पूल बघा, त्या पुलाचं जर आता आपण विश्लेषण केलं तर असं दिसतं आहे आपल्याला की हा जो पूल आहे एकदम मध्य भागातनच पूर्णपणे पूल कोसळलाय. आणि कोसळलेला हा पूल या दृश्यातनं जे दिसतंय त्याप्रमाणे 7 ते 8 अँब्युलन्स आता या क्षणाला तिथे पोहोचलेले आहेत. आणि गेल्या वर्षी सुद्धा ह्या पुलासंदर्भातल्या बातम्या प्रकाशित केलेल्या होत्या. म्हणजे याचा अर्थ याला आपण निव्वळ प्रशासकीय गलथानपणा म्हणू शकतो. जर गेल्या वर्षीच या संदर्भातल्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या तर मग हा गलथानपणा आहे आणि याची जबाबदारी कोणावरती तरी निश्चित करून या संदर्भातले फौजदारी गुन्हे दाखल करायला हवेत, जर ते तसं झालं असेल तर. पण आत्ताची ह्या क्षणाची बातमी अशी आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये हा जो पूल वाहून गेलेला आहे त्याच्यामध्ये 25 ते 30 पर्यटक वाहून गेल्याची माहिती मिळते आहे. आणि प्रशासन, आणि आत्ताच माहिती मिळाली की 7 अँब्युलन्स त्या ठिकाणी पोहोचल्यात. 7 अँब्युलन्स, आत्ताचे अपडेट आहे 7 ते 8 अँब्युलन्स त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ज्याला मोठा कॉल आपण म्हणतो अशा पद्धतीचा हा कॉल आहे. 7 ते 8 अँब्युलन्स तिथं पोहोचणं ह्याचा अर्थ हा मोठाच दुर्घटनेचा भाग आहे की जो तिथे आता घडलेली दुर्घटना आहे. जिल्हा प्रशासनाकडनं अधिकचे तपशील आपण घेऊ. पण पुन्हा मी सांगतो की आपलेच काही सहकारी पत्रकार सांगतात की गेल्या वर्षी या संदर्भातली अशी घटना घडली होती की ज्या घटनेमध्ये हा जो पूल आहे हा दुरुस्त करावा असं म्हणणं होतं, परंतु ते झालं नाही. आणि आता ह्या क्षणाची जी बातमी येते आहे ती अशी आहे की हा जो पूल आहे हा पूल अगदी मध्य भागातनं पडलेला आहे. आणि या पडलेल्या पुलामुळं ही परिस्थिती निर्माण झाली आहे असं दिसतं आहे. जर पुन्हा आपण ती दृश्य दाखवली आपल्या प्रेक्षकांना की जी गतवर्षीची दृश्य आहेत तर त्या मी आता ही गतवर्षीची दृश्य सुद्धा आपल्या स्क्रीनशॉट आपल्या ग्रुपवरती शेअर करतोय. जर आपण हे प्रेक्षकांना दाखवू शकलो की ही गतवर्षीची दृश्य आहेत की ज्याबद्दल तेव्हाही आवाज उठवला गेला होता की हा पूल व्हायला हवा. आत्ता जी मी दिलेली दृश्य आहेत ती गतवर्षीची दृश्य आहेत ज्याच्यात लिहिलेलं आहे बघा, धोक्याची सूचना. हा जर आपण बघितला तर धोक्याची सूचना म्हणून जो बोर्ड आहे त्या बोर्डवरती लिहिलेला आहे की हा पूल हा पडू शकतो, धोक्याचा इशारा दिलेला आहे. नदी पात्राच्या आतमध्ये जाऊ नये वगैरे अशा पद्धतीचा नेहमीचा जो धोक्याची सूचना असते तशा पद्धतीची ही सूचना आहे. आणि त्या सूचनेकडे दुर्लक्ष केलं गेलं का? जे आत्ताचे दृश्य दिसत आहेत त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये गावकऱ्यांनी स्वतःच्या हातामध्ये हे रेस्क्यू ऑपरेशन घेतलेलं आहे. स्वतः गावकरी रेस्क्यू करतायत आणि त्याच्यातनं किती जणांचे प्राण वाचले, नेमके किती लोक वाहून गेलेले आहेत याबद्दलचे तपशील आपल्याला थोड्याच वेळामध्ये कळतील. पण मी आत्ता आकडा जो सांगतो आहे की 8 अँब्युलन्स पोहोचल्यात, याचा अर्थ असा की हा मोठा कॉल आहे. या ठिकाणी मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि या दुर्घटनेमुळेच या अपघाताची व्याप्ती आपल्याला वाढताना दिसते. अर्थात पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी की हा जो काही अपघात घडलाय हा गावकऱ्यांच्या आत्ताच्या आकडेवारीनुसार आपण तपशील देतो आहोत. अधिकृतपणे जशी जशी आकडेवारी येईल तसं तसं आपण महाराष्ट्राला सांगू. पण इंद्रायणी नदी की जी नदी ही महत्वाच्या नदीपैकी एक नदी म्हणून ओळखली जाते, तर त्या इंद्रायणी नदीवरचा हा पूल आहे की जो कोसळलाय. आणि कोसळलेल्या पुलाची जी दृश्य दिसत आहेत आपल्याला त्या दृश्यातनं असं दिसत आहे की अगदी मध्यभागी हा पूल कोसळलेला आहे. या इंद्रायणी नदीचं महत्व जिथे आपण म्हटलं त्याप्रमाणे साधू संतांचा मेळावा या इंद्रायणी नदीच्या काठावरती आहे. त्याच ठिकाणी दुर्दैवाने ही घटना घडली आहे. इंद्रायणी नदी ही धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची आहे. भीमा नदीची ही एक उपनदी आहे. आणि आणखीन एक महत्वाचं घर ज्या ठिकाणी हा अपघात घडलाय या कुंडमळवडी म्हणजे तळेगाव गावाजवळ इंद्रायणी नदीचा हा उगम होतो आणि मग पुढे मावळमध्ये ती येते. आणि मावळमध्ये झालेल्या ह्या अपघाताचं आपण आता बघतो आहोत की किती मोठं भीषण रूप हे आता दिसतं आहे. 25 ते 30 पर्यटक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. आणि जसं आमदारांनी आणि काही आपल्या सहकारी पत्रकारांनी सांगितल्याप्रमाणे की हा जो पूल आहे हा पूल हा करणं गरजेचं आहे ह्याबद्दलची चर्चा होती, पण तो पूल झाला नाही. देहूपासून किती अंतरावरती आहे तर देहूपासून साधारणपणे वर्षा एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं जे समाधी स्थळ आहे त्या ठिकाणापासून 15 ते 20 मिनिट अंतरावरती कुंडमळा इथं ही दुर्घटना घडलेली आहे. आणि या दुर्घटनेच्या संदर्भामध्ये इंद्रायणी नदीचा जिथून उगम होतो त्याच ठिकाणी ही दुर्घटना घडलेली असल्यामुळं इथे जे पर्यटक गेले होते ते वारकरी संप्रदायातले होते की आज रविवार असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये काय झालं की लोणावळ्यामध्ये
जिल्हा प्रशासनानं बरेचसे प्रतिबंध घातलेत. जिल्हा प्रशासनाने असं म्हटलं होतं की लोणावळ्यामध्ये गर्दी खूप होते भुशी आणि इतर डॅमवरती, हो. त्यामुळे तिथे जाऊ नये. आणि बहुधा त्यामुळे लोकांनी आता हा दुसरा पर्याय स्वीकारला होता का, आणि अधिकचा तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांची गर्दी झाल्यामुळं हा सगळा प्रकार घडला का, हे आता शोधायला हवं. आपण जर 3D मॅपिंग मधून हा कोंडमळाचा परिसर दाखवू शकलो तर आपल्या प्रेक्षकांना सुद्धा हे नेमकं ठिकाण कळेल. जसं मी म्हणालो तसं देहू रोड पासून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती हे ठिकाण आहे. जे ठिकाण MIDC भागातनं, निगडी परिसरातनं प्रेक्षक चिंचवड मधून हे या भागामध्ये जातात आणि तळेगाव दाभाडीच्या जवळ असलेल्या ह्या ठिकाणी हा इंद्रायणी नदीवरचा पूल पडलाय. म्हणजे राष्ट्रीय महामार्गापासून सुद्धा हा जवळच घडलेली ही दुर्दैवी घटना आहे. ज्या दुर्दैवी घटनेमध्ये 25 ते 30 पर्यटक वाहून गेल्याची माहिती मिळते आहे. पुन्हा नवीन अपडेट येते की 7 ते 8 जे पर्यटक 7 ते 8 जे अँब्युलन्स आहेत, या अँब्युलन्समध्ये आपल्याला लक्षात येत आहे की या अँब्युलन्सची संख्या जितकी वाढली आहे की त्यातनं याची व्याप्ती लक्षात येते. आणि आता काही एक्सक्लुझिव्ह फुटेजेस मी तुम्हाला स्क्रीनवरती पाठवतोय की जे आपल्याला दिसतात की ह्या अपघाताची व्याप्ती किती मोठी आहे. या एक्सक्लुझिव्ह फुटेज मधनं आपण हे सांगू प्रेक्षकांना की हा जो पूल आहे तो बिलकुल मध्यभागी तुटलेला आहे आणि ह्या तुटलेल्या पुलामुळं ह्या घटनेची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती कळायला मदत होते. हा पूल बिलकुल मध्यभागी तुटलाय. जुन्या काळातला हा पूल आहे, लोखंडी पूल आहे. लोक नदी पात्रात दोन्ही बाजूला हा पूल पडलेला असल्यामुळं लोक मध्ये वाहून गेलेले जे लोक आहेत त्यांना रेस्क्यू करतायत. पण नदीचा प्रवाह अधिक आहे. पाऊस मावळ खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पडला होता, तर त्या पडलेल्या पावसामुळं ही घटना घडलेली आहे. जास्त पाऊस झाला, आधीच कमकुवत असलेला पूल, लोखंडी पूल आहे म्हणजे तो गंजला असणार आहे. गंजण्याची जी नैसर्गिक प्रक्रिया होते तशी नैसर्गिक प्रक्रिया झालेली आहे. आता NDRFच्या टीम तिथे पोहोचतायत. NDRFच्या टीम पोहोचलेल्या आहेत. त्याबरोबरच अँब्युलन्स तिथे पोहोचलेले आहेत आणि पोहोचलेल्या या अँब्युलन्स मधून पर्यटकांना आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे. जे वाहून गेलेत त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू होणार आहे. आता पुणे आणि परिसरातल्या ज्या NDRFच्या टीम आहेत त्या तिथे पाठवल्या जात आहेत. अँब्युलन्स तिथे पोहोचलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मात्र आत्ताची माहिती अशी येते आहे आणि ते जरा आपण कन्फर्म करावं. पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी ही सगळी प्राथमिक माहिती आहे. प्राथमिक माहिती आहे, त्यामुळं ह्या प्राथमिक माहितीवरती आधारित न राहता अधिकृतपणे मी आता अँब्युलन्सचे काही दृश्य आपल्या प्रेक्षकांसाठी पाठवतो आहे. आपण या अँब्युलन्स मधून बघू शकतो की काय वेगाने ह्या अँब्युलन्स येत आहेत. 18 ते 20 अँब्युलन्स या दिशेनं निघाल्याचे दृश्य आपण दाखवू शकतो. जर हा आपण अँब्युलन्स त्यांना ऐकवला तर नंतर 6 मृत्यू झाल्याची जी माहिती येते आहे त्या मृत्यूबद्दल आपण बोलूया. आपण जरा अँब्युलन्सची दृश्य आधी दाखवू. पूल जो मध्यभागी पडलाय त्याच्याबद्दल दाखवूया. आपण पाहतोय कशा पद्धतीने अँब्युलन्स या वेगानं जात आहेत. रुग्णवाहिका आणि NDRFचं पथक दाखल झालंय. पुन्हा एकदा आपण राहुल यांच्याकडे जाणार आहोत. राहुल, आपण बघितलं, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे अगदी प्राथमिक माहिती आहे. अधिकृत माहिती येणं अजूनही बाकी आहे. ती कधीपर्यंत हे आपण पाहणारच आहोत आणि आपल्या प्रेक्षकांना सांगणारच आहोत. मात्र ही सगळी घटना पाहता कुठेतरी प्रशासनानं आधीच काळजी घेतली नाही का, हा सवाल देखील उपस्थित होतोय. नाही, हे बघा, याबद्दल तर आपण विश्लेषण करू की कमीत कमी 25 ते 30 जे पर्यटक बुडालेत. आणि काय आहे की ती दृश्य जी दिसत आहेत ना, त्या दृश्यामध्येच आपल्याला दिसत आहे की हा जो पूल आहे हा जुना पूल आहे. हे स्पष्ट आहे, हा जुना पूल आहे. प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे कुंडमळा. आणि आपल्याला आठवत असेल तर लोणावळ्याच्या जवळ एक संपूर्ण कुटुंब अशाच पद्धतीनं वाहून गेल्यानंतर जिल्हा प्रशासनानं तोंडदेखलेकापणा असेना पण एका विशिष्ट काळासाठी पर्यटन स्थळावरती निर्बंध घातले होते. तुम्ही या ठिकाणी किती संख्येनं यायला अशी माहिती, असं काही बंधन होतं. हळूहळू त्या गोष्टी मागे पडल्या. आता पुन्हा ह्या प्रसिद्ध पर्यटन स्थळाच्या आजूबाजूला पोलीस प्रशासन, स्थानिक पातळीवरची यंत्रणा कशी नव्हती. आणि जर एवढ्या मोठ्या संख्येने म्हणजे 25 ते 30 पर्यटक जर वाहून गेले असतील तर ही खूपच मोठी गोष्ट आहे की इंद्रायणी नदीच्या असलेल्या या प्रसिद्ध अशा कुंडमळा पर्यटन स्थळावरती अशा पद्धतीने ही घटना घडते आणि त्या घटनेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक वाहून जातात. तर पुणे अग्निशमन दलाची रेस्क्यू व्हॅन आणि बोट रवाना करण्यात आलेल्या आहेत. आताच अपडेट आहे
की पुणे अग्निशमन दलाकडून रेस्क्यू आणि रेस्क्यू व्हॅन आणि बोट रवाना करण्यात आलेली आहे. 6 मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पुन्हा एकदा मी सांगतो आपल्या प्रेक्षकांसाठी की ही आमच्याकडची अधिकृत माहिती नाहीये, पण तिथे उपस्थित असलेले जे ग्रामस्थ आहेत ते ग्रामस्थ सांगतायत की 6 जणांचा तिथे मृत्यू झालेला असावा. ही अधिकृत माहिती नाहीये. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार 6 जणांचा मृत्यू झालाय. ही अधिकृत माहिती आता आपल्या हाताशी आलेली आहे. अगदीच. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना जर आपण फोनवरती जोडू शकलो, अर्थात ते आता रेस्क्यूच्या कामामध्ये असतील, पण त्यांनी जी अधिकृत माहिती दिली आहे या क्षणाला 6 जणांचा दुर्दैवानं मृत्यू झालेल्याची माहिती मिळते आहे. आणखी मृताचा आकडा वाढू शकतो असंही म्हटलं जात आहे. आणि ज्या गतीनं अँब्युलन्स आता तिथे पाठवल्या गेल्यात, कमीत कमी 18 ते 20 अँब्युलन्स घटनास्थळी पाठवल्या गेल्यात, याचा अर्थ या दुर्दैवी घटनेची व्याप्ती मोठी असू शकते. आणि आता जे पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी जी माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे कुंडमळा इथल्या या घटनेमध्ये कमीत कमी 6 जणांचा मृत्यू झालेला आहे असं आता दिसतं आहे. आणि या घटनेच्या दृष्टीनं पोलीस आता मोठ्या प्रमाणामध्ये, जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या टीम्स तिथे पाठवत आहेत. आणि त्या टीम्स कडून ह्या घटनेसंदर्भामध्ये रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे. आणि ज्या रेस्क्यू ऑपरेशन मधून या पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल. सध्याची या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी अशी आहे की आता या क्षणाला 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ज्या 6 जणांच्या मृत्यूमध्ये जे पर्यटक सांगितले जात आहेत की त्या पर्यटकांच्या दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि आता 18 ते 20 या ठिकाणी अँब्युलन्स पाठवण्यात आलेले आहेत. या अँब्युलन्सच्या मदतीनं रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे. या रेस्क्यू टीम जशा पोहोचतील तशा आणखी आपल्याकडे माहिती येईल की काय नेमकं घडलंय, कशा पद्धतीने घडलंय. पण जर आपण बघितलं तर तिथे त्या ठिकाणी पूल जो आहे तो पूल तुटलाय, मध्यभागी तुटलाय. हा, कुठेतरी मध्यभागीच हा पूल तुटलेला आपण बघतोय. राहुल, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. एका साइडून हा खरं तर सगळे पर्यटक असतील किंवा मग स्थानिक लोक असतील जात असताना पुढे नेमका कोणता भाग आहे? कुंभमळा या ठिकाणचा हा कोणता तरी कुंडमळा या ठिकाणचा हा भाग आहे. मात्र पर्यटक जेव्हा या पुलावरून जात असतात तेव्हा नेमकं त्यांना कुठे जायचं असतं आणि पुढे नेमकं काय आहे? राहुल यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आहेत आपल्यासोबत. मकरंदजी, सगळी घटना तुम्हाला माहितीच असेल, तुमच्यापर्यंत नेमकी काय अधिकृत माहिती पोहोचली आम्हाला सांगाल? नाही, अधिकृत माहिती अद्याप माझ्यापर्यंत पोहोचली नाही. मी कलेक्टर प्रांत यांच्याशी संपर्क साधतोय. कलेक्टरांचा माझा संपर्क झाला थोडासा, परंतु परत त्यांचा फोन डिस्कनेक्ट झाला. परंतु प्राथमिक माहिती जी लक्षात आली त्या ठिकाणचा पूल काहीतरी लोखंडी पूल हा कोसळलेला आहे. पर्यटकांची संख्या अधिक झाली. काही पर्यटक सेल्फी काढत असताना काहीतरी ही दुर्घटना घडली असं माझ्या कानावर, म्हणजे कलेक्टरांच्या माध्यमातून माझ्या कानावर आली. अद्याप किती म्हणजे मृत झाले किंवा जखमी झाले याचा एक्झॅक्ट आकडा काही अद्याप माझ्या समोर आलेला नाही. ज्या वेळेला हा आकडा समोर येईल त्यावेळेला अधिकृतपणानं मला काहीतरी आपल्याला सांगता येईल. मकरंदजी, आम्ही तुम्हाला सांगतो आमच्यापर्यंत पोहोचलेली माहिती ती म्हणजे आता तिथं NDRF टीम असेल, स्थानिक प्रशासन असेल, सगळे पोहोचलेले आहेत. आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची एक प्राथमिक माहिती आहे. शिवाय इतरांना देखील बाहेर काढलं जात आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही एक मदत आणि पुनर्वसन मंत्री आहात. मदत आणि पुनर्वसन मंत्री असताना तुमच्याकडे अधिकृत माहिती अजूनही पोहोचली नाहीये का? कारण या घटनेला तब्बल 1 तास उलटलेला आहे. नाही, बरोबर आहे. मी ज्या भागात होतो तिथं रेंज नव्हती, त्यामुळे ही घटना मला कळायला थोडा वेळ झाला, ही वस्तुस्थिती. परंतु आता कलेक्टरचा सुद्धा माझा फोन चालू असताना डिस्कनेक्ट झाला. आणि मी कमिशनरशी सुद्धा पुलकंडवर साहेबांशी बोललोय. त्यांना सुद्धा सूचना दिलेली आहे. RIF असेल, आपलं स्थानिक प्रशासन असेल, ताबडतोब त्या ठिकाणी पाठवून जे काही योग्य ती मदत लागेल ती ताबडतोब त्या ठिकाणी करा. जे जखमी असतील त्यांना ताबडतोब चांगल्या रुग्णालयामध्ये
स्थानिक रुग्णालयामध्ये किंवा चांगल्या रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी शिफ्ट करा आणि आपली टीम डॉक्टरांची त्या ठिकाणी पाठवा. वेगवेगळ्या पद्धतीनं सगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष द्या, अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या. निश्चितच मकरंदजी, आपण पाहतो ही अतिशय दुर्दैवी घटना आहे असं म्हणावंच लागेल, कारण इतक्या प्रमाणामध्ये जेव्हा खूप दुर्दैवी घटना आहे ही. हा बोला बोला. नाही, अतिशय दुर्दैवी घटना आहे ही. आता विमान दुर्घटना घडून 4-5 दिवस झाले, त्याच्यानंतर ही घडणारी एक मोठी दुर्घटना निश्चितपणानं वाटते. परंतु अद्याप मृतांचा आणि जखमींचा आकडा काही अधिकृत आपल्या समोर आलेला नाही. परंतु प्रशासन या संदर्भामध्ये तत्परतेनं काम त्या ठिकाणी करते, याची माहिती मी घेतलेली आहे. एनडीआरएफची टीम पुण्यामध्ये होती, ती त्या ठिकाणी शिफ्ट झालेलं मला समजते. अशा पद्धतीनं योग्य ती मदत निश्चितपणानं त्या लोकांपर्यंत पोहोचवली जाईल. निश्चितच कलेक्टरांसोबत तुमचा फोनवरती जेव्हा संवाद झाला तेव्हा कशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे आणि पुढे आता कशी खबरदारी घेतली जाणार आहे या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान, मकरंदजी? नाही, निश्चितपणानं काय होतं, हे लोखंडी पूल जे असतात त्याला काहीतरी मर्यादित स्वरूपामध्ये कॅपॅसिटी आहे. हो, त्या ठिकाणी जर पर्यटकांची संख्या अधिक झाली असेल तर तो पूल केव्हा बांधलाय, काय झालंय याची काही मला कल्पना नाही. परंतु निश्चितपणानं त्या पुलावर कॅपॅसिटी पेक्षा अधिक लोक जर पर्यटक गेले असतील तर ही घटना त्यामुळे घडली असावी. निश्चितच मकरंदजी, त्यामुळे आता पुढे अधिकृत माहिती या संदर्भात सगळी घेतच राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. खासदार सुप्रिया ताई आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून देखील माहिती जाणून घेऊयात. सुप्रिया ताई, आपण बघितलं दुपारी 3:30च्या सुमारास ही अतिशय दुर्घटना घडलेली आहे. दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल. 6 जणांचा मृत्यू झाला या दुर्घटनेमध्ये. अतिशय दुर्दैवी घटना आहे. माझं सविस्तर कलेक्टरांशी बोलणं झालेलं आहे. एनडीआरएफची टीम तिथे ऑलरेडी पोहोचलेली आहे. मी खरं तर तुमच्या माध्यमातून विनंती करते की तिथली जागा मोकळी करा. आत्ताही मला तिथे लोक दिसत आहेत, काही उत्साही पर्यटक त्या दुसऱ्या भागात येत आहेत. तुमचा जर रिपोर्टर तिकडे ग्राउंडवर असेल तर तिथे प्लीज निरोप द्या की तो एरिया मोकळा करा. आत्ताही त्या दुसरा जो भाग आहे तिथेही लोक बघाय आहेत. ते खूप रिस्की आहे सगळा प्रकार. तर फक्त प्रशासन आणि एनडीआरएफच्या लोकांनी तिथे असलं पाहिजे. बाकी सगळ्यांनी ती जागा मोकळी केली पाहिजे. पर्यटक तिथून आणि रिपोर्टरांनी लांब राहिलं पाहिजे. हा सुरक्षिततेचा विषय आहे, थोडा गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. निश्चितच सुप्रियाताई, आपण सुनील शेळके यांच्यासोबत अगदी काही वेळापूर्वीच संवाद साधला होता. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की स्थानिकांकडून देखील हा पूल सातत्यानं बांधून देण्याचा प्रयत्न मागणी केली जात होती. मात्र इथं कुठेतरी दुर्लक्ष होतंय असं नाही वाटत का तुम्हाला राज्यकर्त्यांचं? मी तुम्हाला खरं सांगू, आता मला काही सरकारवर टीका टिप्पणी करायची नाही. आता मला त्या भागातला प्रत्येक व्यक्ती सुरक्षित घरी कसा पोहोचेल याच्यात आहे. उद्या जरूर काय इन्क्वायरी मागायची आहे, कलेक्टरांना पत्र करू, पालकमंत्र्यांना पत्र करू, त्या सगळ्याचा फॉलोअप करू. पण ही आता राजकारण करायची वेळ नाही, आता टीका टिप्पणी करायची वेळ नाही. आता तिथून जितके 100% लोक आपल्याला तिथून सुरक्षित ठिकाणी नेता येतील हे करण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे सगळ्यांची आता. अगदीच. सुप्रियाताई, तुम्ही कलेक्टरांसोबत फोनवरून बोललेला आहे. तुमच्यापर्यंत नेमकी काय माहिती पोहोचली आहे? किती जणांचा मृत्यू झालेला आहे या घटनेमध्ये? मृत्यूचा नंबर अजून माहिती नाही, पण एवढं नक्कीच आहे की बरेच लोक तिथे अडकलेले होते. प्रचंड गर्दी होती आणि तो रेड झोन होता का? तो होता. आता तिथे बोर्ड लावला होता का नाही, तिथे नो झोन आहे तर मग तरी लोक गेले का, ह्या सगळ्याची माहिती घ्यावी लागेल. आता मी कलेक्टरांकडे एवढीच विनंती केली की 100% तिथल्या पर्यटकांना सुखरूप ठिकाणी आणा, ही आपली आत्ताची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे आणि आता कलेक्टरांचा पण मी वेळही फार घेतला नाही, बाकीची डीप माहिती घेतात. मला फक्त तिथे मदत लवकरात लवकर पोहोचणं हे जास्ती गरजेचं होतं आणि हेच महत्वाचं आहे. निश्चितच सुप्रियाताई, 18 ते 20 एम्ब्युलन्स या त्या ठिकाणी पोहोचले. बाहर निकलने में अभी ये शायद वो लोग सुखरूप है. किस तरीके का रेस्क्यू ऑपरेशन चलाया जा रहा है? क्या अभी यहाँ पे एनडीआरएफ की टीम है, हमारे यहाँ के सोशल वर्कर की तरफ से जो काम करने वाली टीम है वो भी यहाँ पे आई है. देवरोड कैंटोनमेंट तलेगांव कारपोरेशन की भी टीम यहाँ पे मौजूद है. और कितने लोग इसमें अभी तक फिलहाल प्राइमरी क्या इन्फॉर्मेशन आपकी तरफ से दी जाए? अभी 2 लोगों की यहाँ पे डेथ हुई है. अभी बचाव कार्य शुरू है. अभी हमारे सब यहाँ के लोकल
सोशल वर्कर की टीम काम कर रही है। अभी एक आध घंटा और जाएगा उसमें। सुनील शेळके यांनी प्रतिक्रिया दिलेली आपण पाहतोय। सध्या 4 ते 5 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। सुनील शेळके हे स्वतः घटनास्थळी पोहोचलेले आहेत। घटनेमध्ये बुडून 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती सध्या पोहोचते। पुणे अग्निशमन दल, बोट रेस्क्यू टीम ही देखील त्या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे। 18 ते 20 रुग्णवाहिका देखील पोहोचलेल्या आहेत। और भी कुछ लोग दबे हुए हैं, तो लेडीज अभी निकाली गई है तुरंत। अभी भी रेस्क्यू ऑपरेशन चालू है। कितने लोग डूबे हुए, कितनी कैजुअलिटीज है, आप क्या कहेंगे? एक्चुअली कोई अंदाजा नहीं है, किसी ने प्रॉपर बताया नहीं, लेकिन 20-25 लोग होने की आशंका है यहाँ पर। यहाँ पे फिलहाल सामने क्या सिचुएशन है, क्या है? अभी हमको चैलेंज तो है कि वो ब्रिज कोलाब जो है उसके नीचे लोग फंसे हुए हैं, आप देख सकते हो वहाँ पे। उसको निकालना अभी हमारे आगे एक चैलेंज है। अभी हमने गैस कटर मंगाया है और आगे जाके हम लोग कार्रवाई करेंगे। और क्या यस, हमारी टीम लगाई गई है? यहाँ पे वन्यजीव रक्षक मावल संस्था, शिवदुर्ग लोनावला और आपदा मित्र मावल, ये टीम यहाँ पे काम कर रही है। तो किस तरीके का रेस्क्यू ऑपरेशन यहाँ पे चल रहा है? सर ये थोड़ा सा क्रिटिकल है, क्योंकि दोनों बाजू आप देख रहे हैं फुल प्रेशर में पानी है। यहाँ पे बहुत डिफिकल्टी आ रही है, तो भी हम लोग प्रयास कर रहे हैं। बहुत से लोगों को अभी तक निकाला गया है, कुछ लोग अभी भी फंसे हुए हैं। आपका नाम? सरजेश पाटील नाम है मेरा। पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे त्यांना रेस्क्यू करताना देखील इथे मोठे अडथळे येत आहेत। पुलाच्या खालील बाजूस देखील काही जण अडकले आहेत आणि आपण पाहिलं एनडीआरएफ जवान होते, त्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। पुणे अग्निशमन दल असेल, बोट रेस्क्यू व्हॅन त्या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे। एनडीआरएफ टीम पोहोचलेली आहे। 18 ते 20 रुग्णवाहिका देखील पोहोचल्या आहेत। दुपारी 3:30च्या सुमारास ही घटना घडली आहे आणि त्यानंतर संपूर्ण हा प्रकार आपण पाहतोय। 4 ते 5 जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आल्याची आताची प्राथमिक माहिती आहे, तर 6 जणांचा मात्र बुडून या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। कुंडमळ्याजवळ जो इंद्रायणी नदीवरील पूल आहे, तो पूल या ठिकाणी ढासळला आहे आणि त्याचमध्ये पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे। 6 जणांचा हा मृत्यू आहे, तर 20 ते 25 जण याच पुलावरून खाली कोसळून वाहून गेल्याची देखील माहिती आता समोर येते। या ठिकाणी आपण पाहतोय कशा पद्धतीनं इथं रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे। पाण्याचा प्रवाह देखील दोन्ही बाजूने आहे, त्यामुळे एनडीआरएफ जवानांना इथं पूल बाजूला केल्यानंतर आपण पाहतोय कशा पद्धतीनं एनडीआरएफ जवानांना देखील मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत। इंद्रायणी नदीवरील हा पूल आहे आणि तोच पूल कोसळला आहे। 6 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। ती प्राथमिक माहिती आहे, हे अर्थातच अधिकृत माहिती कधीपर्यंत येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। पुण्यामधील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरचा हा धक्कादायक पूल आहे आणि त्याच पुला खाली पडून आता 6 जणांचा मृत्यू झाला आहे। या नदीवरील पूल अचानकपणे कोसळला आणि याच दुर्घटनेमध्ये 20 ते 25 जण वाहून गेलेत, तर आमदार सुनील शेळके यांच्या माहितीनुसार दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे। आज रविवार आणि त्यामुळे अनेक पर्यटक या ठिकाणी फिरण्यासाठी येत असतात। प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत असतं। इथे आता बोर्ड देखील लावण्यात आल्याचं अर्थातच सुनील शेळके यांच्याकडून सांगण्यात आलं होतं, मात्र काही दुचाकीस्वार इथं पोहोचले आणि त्याचमुळे हा पूल थेट खाली कोसळल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जातंय। मात्र नेमकी घटना कशी घडली हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। मावळ तालुक्यातील कुंडमळा हे प्रसिद्ध ठिकाण आहे। या ठिकाणी दर शनिवार रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी असते। त्याचप्रमाणे आज देखील रविवार असल्यानं मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे पोहोचले होते। ही दुर्घटना घडली त्यावेळेस कोणतीही टीम इथं तैनात नव्हती, अर्थात प्रशासनाकडून कोणतेही रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात नव्हतं आलं। सुरुवातीच्या टाइमला मात्र स्थानिकांकडून इथं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं आणि स्थानिकांच्याच माहितीनुसार आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। प्रशासनाकडून अजून तरी कोणती अधिकृत माहिती देण्यात आली नाहीये। चुके हैं, इसे लेकर क्या आप जानकारी देंगे? चालू आहे आता, ट्रेन बोलवली, आता आपण काढतोय सगळे। किस तरीके का रेस्क्यू ऑपरेशन चलाया जा रहा है? कौन कौन सी टीम लगाई गई है यहाँ पे, क्या कहेंगे? आमचे सगळे लोक आहेत आणि ट्रेन बोलवतात। क्या इंडियन आर्मी की सिक्योरिटी टीम भी लगाई गई है? आपण पाहतोय पोलिसांकडून देखील माहिती दिली जाते। आम्ही युद्ध पातळीवरती इथं बचाव कार्य राबवत आहोत। पाण्याचा प्रवाह आहे, त्यामुळे अनेक अडथळे जवानांना वाचवण्यासाठी येत आहेत। अजूनही मोठ्या प्रमाणात इथं पर्यटक अडकलेले आहेत। बघ्यांनी गर्दी करू नका असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी अगदी काही वेळापूर्वीच एनडीटीव्ही मराठीसोबत बोलताना सांगितलं। आपण जर ही दृश्य बघितली तर किती मोठ्या प्रमाणामध्ये हा पाण्याचा प्रवाह आहे आपण बघू शकतो आणि याच पाण्याच्या प्रवाहामध्ये 25 ते 26 जण हे वाहून गेल्याची माहिती आहे आणि त्याच अनुषंगाने आता
रेस्क्यू ऑपरेशन देखील राबवलं जातंय. रुग्णवाहिका असतील, एनडीआरएफ पथक असेल, हे सगळं तिथे पोहोचलेलं आहे. त्याच अनुषंगानं आता रेस्क्यू ऑपरेशन केलं जातंय. ही दुर्घटना दुपारी 3:30च्या सुमारास घडली आहे. मृतांचा आकडा देखील वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाकडून यावेळेस आणि स्थानिक लोकांनी खरं तर रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे. स्थानिकांनी मदत केली. जे वाहून गेलेले आहेत त्यांना वाचवण्यासाठी काही 4 ते 5 जणांना वाचवण्याचं यावेळेस यश आल्याची देखील माहिती मिळते. इंद्रायणी नदीवरील हा पूल आपण बघत आहोत. पूल कोसळण्याआधीची दृश्य आणि पूल कोसळल्यानंतरची दृश्य. आजचा दिवस रविवार आणि रविवार असल्यानं मोठ्या प्रमाणात पर्यटक हे येतच असतात. पुण्याचा आसपासचा जो परिसर आहे त्याच ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पर्यटक इथं वर्षा विहारासाठी येत असतात आणि याच वेळेस ही दुर्घटना घडलेली आहे. 2 दृश्य आपण पाहतोय. पुलाचं जर का काम बघितलं किंवा मग पुलाची आताची स्थिती पाहिली कोसळण्याआधीची तर पूर्णपणे जीर्ण झालेला हा पूर आपण बघतोय. कशा पद्धतीनं पुलाला हा गंज देखील लागलेला आहे आणि हा बोर्ड देखील आपण बघू शकतोय. खतरा, या ठिकाणी जाऊ नका, धोकादायक पूल असं देखील इथं लिहिलेलं आहे. मात्र तरी देखील काही अतिउत्साही पर्यटक असतात ज्यांना त्या ठिकाणी जायचं असतं आणि त्याच नंतर आता ही दुर्घटना घडली आहे. सुनील शेळके यांच्या माहितीनुसार काही पर्यटकांनी तिथे दुचाकी नेली आणि त्याचमुळे पुलाला वजन जास्त झाल्यानं हा पूल थेट खाली कोसळल्याची माहिती सुनील शेळके यांनी आपल्यासोबत बोलताना दिली होती. गिरीश महाजन आपल्यासोबत या संदर्भातली माहिती देत आहेत. गिरीशजी, तुमच्यापर्यंत या घटनेसंदर्भात काय अधिकृत माहिती कळतीये? मी प्रवासात नाशिक मुंबईला निघालेलो आहे, पण मी आता गाडी वळवली पुण्याकडे. मी पोहोचतो 2 तासामध्ये तिथे. पण मला जी बातमी मिळाली रस्त्यामध्ये हा पूल कोसळला इंद्रायणी नदीवरचा मावळला आणि त्या ठिकाणी 6 लोकांची डेथ झालेली आहे. 20-25 लोक वाहून गेलेले आहेत. गिरीशजी, तुम्ही कधीपर्यंत पोहोचणार आहात घटनास्थळी? मी 2 तासामध्ये पुण्याला पोहोचले, मावळला पोहोचेल. एनडीआरएफची आमची टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत. सगळे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अँब्युलन्स आहेत, डॉक्टर्स आहेत, पोलीस सगळे त्या ठिकाणी आहे, आमचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत. आम्ही सगळा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. म्हणजे कुठे जे वाहून गेलेले काही लोक जास्त 20-25 लोक वाहून गेलेले आहेत, वाहून गेलेले आहेत, त्यांना कसं वाचवता येईल हा प्रयत्न आमचा चाललेला आहे. निश्चितच. गिरीशजी, जिल्हाधिकाऱ्यांसोबत या घटनेसंदर्भात तुमचा फोनवरून संवाद झालाय का? नाही, अजून झालेला नाही. मी सारखा तिथले जे एनडीआरएफची टीम आहे त्यांच्याशी बोलतोय, तिथले स्थानिक आमचे लोक त्यांच्याशी बोलतोय परिस्थिती काय म्हणून. कलेक्टरला मी 3-4 वेळा फोन केला, पण अजून त्यांच्याशी काही बोलणं माझं होत नाही, कारण ते बिझी आहेत. त्यांचा फोन सारखा बिझी येतोय. निश्चितच. गिरीशजी, आपण पाहिलं तर दुपारी 3:30च्या सुमारास ही घटना घडली आहे. 18 ते 20 रुग्णवाहिका त्या ठिकाणी पोहोचल्या आहेत. म्हणजे खूप मोठी दुर्घटना आहे असं म्हणावं लागेल. नक्की नक्की अतिशय दुर्दैवी घटना आहे, मोठी घटना आहे आणि सगळे प्रयत्न आमचे त्या ठिकाणी चाललेले आहेत. माझा आवाज येतोय गिरीशजी आपल्याला? या घटनेसंदर्भात तुमच्यापर्यंत आता अधिकृत माहिती काय पोहोचली आहे स्थानिक प्रशासनाकडून? तर मी आपल्याला तेच सांगितलं की जो 5 ते 6 लोक तिथे आता डेथ झाल्याची माहिती आहे आणि 20-25 लोक पुलावर होते ते वाहून गेलेले आहेत. त्यांना त्याचं शोधकार्य सुरू आहे. निश्चितच गिरीशजी, त्यामुळे या घटनेसंदर्भातली माहिती आपण पाहतच राहू. कुठे नेमकी किती खरं तर मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण अधिकृत माहिती अजून तरी आमच्यापर्यंत पोहोचली नाहीये. मात्र 25 ते 30 जण याच घटनेमध्ये वाहून गेल्याची ही माहिती आहे. इंद्रायणी नदीवरचा हा पूल आहे आणि तोच पूल कोसळून गेलेला आहे. 25 ते 30 जण वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या पुणे अग्निशमन दल असेल किंवा मग एनडीआरएफ टीम असेल, स्थानिक प्रशासन असेल, सगळ्यांकडूनच इथं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे. 4 ते 5 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. तर या घटनेमध्ये 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 18 ते 20 रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. सुषमा अंधारे यांनी या घटनेवरती प्रतिक्रिया दिली, आपण बघूया. इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांचा आकडा कदाचित वाढेल अशी भीती वर्तवली जात आहे. मात्र एवढी मोठी मनुष्यहानी घडतेच कशी काय? या सगळ्या घटना आपण बघितल्या तर शासन प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा या सगळ्यांच्या मुळाशी आहे हे लक्षात येतं. मुळात पावसाळा सुरू होण्याच्या आधी ही सगळी महत्त्वाची कामं करायला घेतली पाहिजेत. पावसाळा संपण्याच्या आधी हमरस्त्यांवरचे पूल, महत्त्वाच्या नद्या आणि तिथे असणारे रस्ते या सगळ्या गोष्टींची पाहणी करणं गरजेचं आहे. काही पूल मोडकळीस आले असतील, जीर्णशीर्ण झाले असतील तर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट तपासणं गरजेचं आहे.
कुंडमळ्याजवळची जी घटना घडली, हा पूल अत्यंत जीर्ण झालेला पूल होता. ग्रामस्थांनी वारंवार नवीन पुलाची मागणी केली होती, मात्र लोकप्रतिनिधींनी ही मागणी साफ धुडकावून लावली. लोकप्रतिनिधींना या सगळ्या जीवांशी काही फारसं घेणं देणंच जणू नाही, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली. विशेष या पुलावर असणारा जो काही रस्ता आहे, पूल सुरू होताना आणि संपताना दोनही बाजूंनी किमान सूचना फलक लावणं तरी गरजेचं. मात्र या पुलावर साधा सूचना फलक सुद्धा नव्हता. त्यामुळे या घटनेत जे बळी गेलेले आहेत, हे बळी नैसर्गिक नाही, तर इथल्या शासन प्रशासनाच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. आपण जर बघितलं पुन्हा एकदा घटना कशी घडली तर दुपारची 3:30ची वेळ होती आणि त्याच सुमारास पुण्यातील मावळ तालुक्यातील जो इंद्रायणी नदीवरील पूल आहे तो पूल कोसळला आणि याच पुलाच्या घटनेतून तब्बल 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे. तर आमदार सुनील शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. मावळ तालुक्यात कुंडमळा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. नेहमीच इथं पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. शनिवार रविवार असो, त्याचप्रमाणे आज देखील रविवार असल्यानं मोठ्या प्रमाणात इथं पर्यटक पोहोचले होते. या पुलावरची अगोदरची दृश्य जर आपण बघितली तर खतरनाक, या ठिकाणी जाऊ नका असं देखील फलक लिहिला होता. मात्र तरी देखील काही अतिउत्साही पर्यटक असतात जे अशा ठिकाणी जातात आणि त्यानंतर अशा घटना घडत असतात. सध्या रेस्क्यू ऑपरेशन केले जाते. पाण्याचा प्रवाह देखील मोठा आहे, त्यामुळे NDRF टीम असेल किंवा मग इतर जवानांना देखील इथं रेस्क्यू ऑपरेशन करताना मोठे अडथळे येत आहेत. आतापर्यंत 4 ते 5 जणांना बाहेर काढण्यात यश आल्याची प्राथमिक माहिती आहे. तर 20 ते 25 जण हे या पूल दुर्घटनेमध्ये वाहून गेलेले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाल्याची एक प्राथमिक माहिती आहे. अधिकृत माहिती अजून तरी पोहोचली नाहीये, मात्र प्राथमिक माहितीनुसार 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. कुंडमळा या ठिकाणी इंद्रायणी नदीवरचा हा पूल आहे. पूल मध्यभागी कोसळला आहे आणि पुलाची जर का स्थिती आपण बघितली तर हा पूल पूर्णपणे जीर्ण झालेला आहे. शिवाय काही ठिकाणी या पुलाला गंज देखील लागलेला आहे. स्थानिकांकडून वारंवार या पुलाची दुरुस्ती करावी, या ठिकाणी नवीन पूल बांधून द्यावा अशी मागणी केली जात होती. त्याच अनुषंगानं हा पूल बांधण्यासाठी इथं 8 लाखांची अर्थातच 8 कोटींची एक निविदा देखील मंजूर करण्यात आल्याची माहिती सुनील शेळके यांनी दिली होती. NDRF पथकाचे प्रमुख दीपक जी आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात. दीपक जी, आप तक कौन सी ये इंफॉर्मेशन पहुंची है अभी तक ये घटना के बारे में? जी देखिए, हमारे पास सूचना आई थी कि कुंडमला। दीपक जी, आपको आवाज आ रही? बोलो बोलो। हाँ, आपको मेरी आवाज मिल रही है क्या? हाँ, बोलो बोलो। हमें सूचना मिली है पुणे जिला प्रशासन जगह, जो कि यहाँ पर पुणे में है, और उसमें इंद्रायणी नदी पर एक ब्रिज कोलैप्स हो गया है, जिसपे कि कुछ लोग थे जो कि बह गए हैं। एग्जैक्ट नंबर्स अभी इसके बारे में जानकारी नहीं है यकीनी तौर पे। तो इस जानकारी पर हमारी NDRF की 2 टीम्स हमने मोबिलाइज की हैं, जो कि इंसिडेंट साइड पे पहुंच चुकी हैं और अपना रेस्क्यू ऑपरेशंस अभी स्टार्ट कर रही हैं। आगे की जानकारी घटनास्थल पे और विस्तृत जो है इन्वेस्टिगेशन के बाद पता चलेगा कि कैसे क्या हुआ था। दीपक जी, अभी तक कितने जन को रेस्क्यू करने हुआ है? देखिए, हमारी टीम अभी थोड़ी देर ही पहले पहुंची है, तो ज्यादा जानकारी जो है हम आपको कुछ देर में दे पाएंगे। ये घटना थोड़ी सी ऐसी है कि वहां पे कितने लोग थे इसकी जानकारी अभी पक्के तौर पे हम आपको नहीं बता पाएंगे, लेकिन शुक्रिया जी दीपक जी, आपने दी हुई सब इन्फॉर्मेशन के लिए। दीपक तिवारी हे NDRF टीमचे प्रमुख होते आपल्यासोबत, त्यांनी देखील माहिती दिलेली आहे. आम्ही आता युद्ध पातळीवरती तिथं सर्च ऑपरेशन करतोय. बाळा हेडगे आपल्यासोबत आहेत. माजी आमदार सर, तुमच्यापर्यंत या घटनेसंदर्भातली नेमकी काय अधिकृत माहिती पोहोचली आहे? आज कुंडमळा या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येतात. त्या ठिकाणी दुर्दैवी स्वरूपाची घटना घडून अनेक पर्यटक त्या ठिकाणी जखमी झालेले आहेत. काही जण त्या ठिकाणी दगावल्याची माहिती मिळते. प्रत्यक्षात आम्ही त्या ठिकाणी काही क्षणामध्ये पोहोचतोय. त्या ठिकाणी NDRF ची टीम मोठ्या प्रमाणात पोहोचलेली आहे. सर्व पद्धतीची पर्यटकांना
मदत व्हावी म्हणून प्रयत्न चालू आहे. लोकांना पहिल्यांदा वाचवणं, त्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणं, त्याच्यासाठी यंत्रणा पूर्णपणे स्थानिक आणि प्रशासनाची काम करत आहे. भेगडेजी, तुम्ही जाणार आहात का घटनास्थळी? मी 5 मिनिटात माझ्याबरोबर एनडीआरएफची एक टीम आहे, मी त्यांना घेऊन घटनास्थळी पोहोचतोय. निश्चितच मृतांच्या आकड्याबद्दल तुमच्यापर्यंत काही माहिती पोहोचू शकली आहे का? आतापर्यंत एक्झॅक्ट आकडा आतापर्यंत खराब अजून काही माझ्यापर्यंत पोहोचलेला नाहीये, परंतु आता तिथं प्रत्यक्षात पोहोचल्यानंतर एक्झॅक्ट काय किती लोक त्या ठिकाणी त्यांचा दुःखद घटनेत या मृत्यू झाला ती माहिती मिळेल. बरं भेगडेजी, वाहून नेमके किती जण गेलेत या संदर्भात देखील तुम्हाला काही कळलंय का? कारण तुमच्यासोबत एनडीआरएफ टीम आहे, त्या टीमला काही माहिती आहे का त्या संदर्भातली? एनडीआरएफच्या अनेक टीम इथं बोलवलेल्या आहेत. त्यातली एक टीम रस्त्यावर, त्यांना मार्ग माहित नव्हता, त्यांना त्या ठिकाणी मी घेऊन चाललोय वेगळ्या मार्गाने तातडीने लवकर पोहोचावं म्हणून. आणि एकंदरीत 40 ते 50 पर्यटक त्या पुलावर असतील अशी शक्यता आहे. निश्चितच खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतो इंद्रायणी नदीवरील हा पूल आणि हाच पूल कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची एक प्राथमिक माहिती आहे. अर्थातच अधिकृत माहिती येणं अजूनही माहिती नाही अधिकृत कोणती आहे ती, मात्र अगदी काही वेळातच आता तिथं भेगडेजी देखील पोहोचत आहेत. माजी आमदार बाळा भेगडे आपल्यासोबत संवाद साधत होते फोन लाईनवरून. पूल कोसळून 6 जणांचा मृत्यू झाल्याची पोलिसांची देखील माहिती आहे. त्या ठिकाणी सध्या रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जाते. पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे एनडीआरएफ टीम असेल किंवा इतर जवानांना देखील इथं मोठे अडथळे येतात. 18 ते 20 रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. एनडीआरएफची टीम देखील पोहोचली. दुपारी 3:30च्या सुमारास ही घटना घडली आहे. 4 ते 5 जणांना बाहेर काढण्यात यश देखील आलेलं आहे. तर घटनेमध्ये बुडून 6 जणांचा मृत्यू झाल्याची आताची प्राथमिक माहिती आहे. रुग्णवाहिका आणि एनडीआरएफ पथक देखील या ठिकाणी पोहोचलेला आहे. इंद्रायणी नदीवरील हा पूल आहे. हा पूल कोसळून 6 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. ही आताची ताजी दृश्य आपण बघत आहोत. सगळे एनडीआरएफचे टीम इथं पोहोचलेली आहे. स्थानिक प्रशासन आहे. सुरुवातीला इथं कोणतेच जवान नव्हते, मात्र त्यावेळेस स्थानिकांनी तत्परता दाखवून इथं जे बुडालेले पर्यटक असतील, जी लोक होती त्यांना वाचवलं आणि त्यानंतर सुनील शेळके असतील, शिवाय इतर लोकप्रतिनिधी देखील आता पोहोचत आहेत. गिरीश महाजन यांनी देखील काही वेळापूर्वीच आपल्याला माहिती दिली, ते देखील घटनास्थळी पोहोचत आहेत.